नीलम गोरेंना पोलिसांना निलंबित करण्याचा अधिकार नाही, त्या केवळ चौकशीचे आदेश देऊ शकतात अशी प्रतिक्रिया कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी दिली आहे। सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या दरम्यान झालेल्या धक्काबुक्कीवरून विधान परिषदेत मंत्री शंभूराज देसाईंच्या तक्रारीनंतर उपसभापती नीलम गोरे यांनी पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे निर्देश दिले। त्यावरून कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी ही महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे। चौकशी झाली पाहिजे आणि त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशा प्रकारची प्रक्रिया असू शकते। परंतु नीलमताई गोरे यांनी अतिउत्साहात येऊन जो आदेश दिलेला आहे विधान परिषदेमध्ये, तो लेजिस्लेटिव्ह प्रिव्हिलेजचा अतिरेकी वापर आहे, गैरवापर आहे असं आपण स्पष्टपणे म्हणू शकतो। त्यामुळे सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि त्यांच्यासह 100 इतर पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात येत आहे, असे थेट आदेश देण्याचे उपसभापती पदावरील नीलम गोरे यांना कोणतेही अधिकार नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे। पालघर, ठाणे आणि रायगडमधील अवैध खाणी बंद करणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत ही माहिती दिली। चौकशी करून कारवाई केली जाईल असं देखील बावनकुळे यांनी सांगितलं। संपूर्ण राज्याचं सर्वेक्षण करणारे पुढच्या अधिवेशनापर्यंत या संदर्भातली श्वेतपत्रिका काढू असं आश्वासन आता बावनकुळे यांनी दिलंय। आपल्या नियमात आणि परिपत्रकात टाकलेलं आहे की शेतकऱ्यांनी आपल्या स्वतःच्या वापराकरता रेती, गिट्टी, मुरुम जर त्यांनी स्वतःच्या वापराकरता स्वतःच्या शेतामधूनच केला असेल, कुठलीही रॉयल्टी आपण घेत नाही, त्यांची कुठलीही व्हेकल पकडत नाही। आणि एवढं आपण हे केलं आहे की एखादी बैलबंडी असेल, बैलबंडीने त्यांनी कुठून रेती आणली आपल्या शेतातलं घर बांधण्याकरता किंवा घरकुल बांधण्याकरता, तर बैलबंडीसुद्धा पकडता येणार नाही हे सांगितलं आहे। रेती आणली असेल तर त्यांनी रॉयल्टी भरून 600 रुपये रॉयल्टी भरायची आणि घरी घेऊन जायची, पण तिथल्या तिथं वापरायचं आहे। त्याच्या शेतात मुरुम आहे, एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात मुरुम आहे आणि त्याने आपल्याच कामाकरता वापरला असेल, त्याला कुठलीही परवानगीची गरज नाही, त्याला पोलिसांना पकडण्याचा अधिकार नाही, तहसीलदारला पकडण्याचा अधिकार नाही। पण जे राजू मामा आपण सांगताय असं काही प्रकरण झालं असेल तर मी निश्चित लक्ष घालीन। आपल्या नियमात लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।